विविध प्रकल्पांसाठी जमिनीची उपलब्धता हा मुद्दा आता भविष्यकाळात राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या चाकण येथील उत्पादन केंद्राबाबत राज्य सरकार आणि जनरल इलेक्ट्रिक कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित होते. या करारान्वये जनरल इलेक्ट्रिक कंपनी सुमारे 1020 कोटी रुपयांची गुंतवणूक चाकणमधील आपल्या उत्पादन केंद्रात करणार असून त्यामुळे 2500 व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी चव्हाण म्हणाले, राज्यातील तसेच पुण्याचा औद्योगिक विकास कमी झालेला नसून उलट चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा प्रकल्प आता वेग घेत असल्याने आणि वाढत्या मूलभूत सोयीसुविधांच्या पार्श्वभूमीवर उद्योगांची राज्यातील आणि या परिसरातील गुंतवणूक वाढतच आहे. तसेच जमिनीची उपलब्धता हा मुद्दा आता भविष्यकाळात राहणार नाही. कररचनेतील काही त्रुटींमुळे काही कंपन्यांना जो दुहेरी फायदा मिळत होता तो करातील नव्या बदलांमुळे बंद झाला आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. मात्र सरकारने याबाबत जी काही कृती केली ती पूर्ण कायदेशीरच होती, असे सांगून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की या पार्श्वभूमीवर काही उद्योग अन्य राज्यात स्थलांतर करण्याबाबत बोलत आहेत. मात्र सातत्यपूर्ण वीज पुरवठा, महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र, प्रशिक्षित मनुष्यबळ, कच्च्या मालाची सहज उपलब्धता यामुळे पुणे आणि परिसरातील गुंतवणूक वाढतच आहे. राज्य सरकारची लवचिक आणि सहकार्याची औद्योगिक धोरणे यामुळे औद्योगिक गुंतवणुकीत देशात महाराष्ट्रालाच प्रथम पसंती दिली जात आहे. सध्याच्या मंदीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीबाबत उद्योग फेरविचार करत असल्याने प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाण थोडे कमी झाले आहे, असेही चव्हाण म्हणाले. विशेष आर्थिक क्षेत्राबाबत बोलताना ते म्हणाले, काही ठिकाणी सेजची व्यवहार्यता नसल्याचे लक्षात आल्यानंतर काही उद्योगांनी त्यातून माघार घेतली असली तरी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतांश सेज प्रकल्प मात्र यशस्वी झाले. विशेष म्हणजे देशात सर्वात जास्त सेजचे प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. उत्पादनास राज्य सरकार प्रोत्साहन देणार असून मोठ्या उद्योगांना राज्यात उत्पादन केंद्रे उभी करण्यास विशेष सवलती दिल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले. The first 5 companies in the world and perhaps the first 2 or 3 manufacturing companies with a very large workforce and very large turnover. And as Surais informed us, GE's association with India goes back to 110 years. After 91 reforms, GE came to India in a big way to discover our human resources, and they set up a large R&D facility in Bangalore. It's still one of the largest R&D facilities in the country, employing literally thousands of engineers and researchers. Somehow, although GE did a lot of work for Maharashtra, including taking part in construction of our first nuclear power plant at Tarapur, the manufacturing facility is something of a first. I was informed that this would be one of the largest manufacturing facilities of GE. And indeed, we are extremely delighted to welcome GE to Maharashtra, to Pune, to set up their manufacturing plant, which will, of course, involve investment of about 1,000 crores or more, depending on the value of rupee, because it's going to be $200 million, and will also employ about 2,000 engineers. And the point to be noted is this is going to be in the manufacturing sector. We have done fairly well in the IT sector, IT-enabled services sector. We have a success story in Hinjawadi and nearabouts. All these parks, industrial parks which have been created by MIDC,
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत पुरस्कारांच्या धनादेशाचे वाटप स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त स्वच्छता, ग्रामसभा, स्त्री भ्रूण हत्या, कुपोषण मुक्ती अभियान आणि पर्यावरणाचे संरक्षणाबाबत संदेश देणाऱ्या दिंड्यांचे शासनाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयातून या दिंड्यांचा स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजिलेल्या कार्यक्रमात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या विभागस्तरीय ग्रामपंचायतींना ढोबळे यांच्या हस्ते पुरस्काराच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात ग्रामसभा दिंडीद्वारे ग्रामसभा बळकटीकरण, सक्षमीकरण, पर्यावरण विकास, झाडे लावा झाडे जगवा, पंचायत राजमधील महिलांचा सहभाग आदी बाबतची माहिती देण्यात येणार आहे. तर स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व, पाण्याचा योग्य वापर, शुद्ध पाण्याचे महत्त्व आदींची माहिती देण्यात येणार आहे. दिंडी आली गावा जनजागराची दिंडी आली गावा. नक्षलवाद आणि दहशतवाद हीच देशासमोरील खरी आव्हाने आहेत, असे मत माजी पोलीस महासंचालक एस विर्क यांनी व्यक्त केले. सरहद संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात एस विर्क यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते. विर्क म्हणाले, सध्या नक्षलवाद आणि दहशतवाद ही देशासमोरील बिकट आव्हाने आहेत. या प्रवृत्तींना केवळ गोळीबाराने उत्तर न देता त्यांची मानसिकता समजून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र या संदर्भात शासन यंत्रणा आणि सत्ताधारी नेतृत्व अतिशय उदासीन आहे, असे सांगून पुढे ते म्हणाले, पूर्वीचे राजकारणी शासकीय यंत्रणेत काही मर्यादेपर्यंतच हस्तक्षेप करत असत. मात्र हल्लीचे राजकारणी अगदी छोट्या छोट्या प्रकरणात हस्तक्षेप करून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात. यामुळे देशातील अनेक संवेदनशील घोटाळे आणि प्रकरणांच्या तपासावर परिणाम होत असतो. शासन आणि प्रशासन यंत्रणेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बळावला आहे. नक्षलवाद आणि दहशतवादासारखे ज्वलंत प्रश्नांबाबत शासकीय यंत्रणा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या बाबतीत मवाळ धोरण ठेवते. गुन्हेगारांचे मन परिवर्तन करून त्यांना देशद्रोही कृत्यापासून परावृत्त करणे हाच नक्षलवाद आणि दहशतवादावर महत्त्वाचा उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विर्क यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पंजाब आणि महाराष्ट्रातील अनुभवांचेही कथन केले. लाखो वैष्णवजनांसह माऊलींच्या पालखीने दिवे घाटाची अवघड चढण लीलया पार केली. या दिवेच्या घाटात माऊली निघाली थाटात याचा प्रत्यक्षात अनुभव घेत लाखो वैष्णवजनांसह माऊलींच्या पालखीने दिवे घाटाची अवघड चढण लीलया पार केली. पुणे ते सासवड हा सर्वात मोठा टप्पा. अवघड दिवे घाटाची चढण, डोक्यावर तळपणारा सूर्य, घामाच्या धारा आणि एकादशीचा उपवास या सर्व अडचणींवर मात करत वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत मोठ्या थाटात सासवड गाठले. ऊन डोक्यावर चढत जाऊ लागले तसा प्रत्येक जण घामाने भिजला होता. पण भक्तीच्या शक्तीपुढे वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. टाळ मृदुंगाचा आवाज, धुमाळीच्या तालावर म्हणला जाणारा अभंग यामुळे वारकऱ्यांमध्ये अधिकच उत्साह संचारला होता. दिवे घाटात वारकऱ्यांच्या उत्साहाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी अधूनमधून गार वाऱ्याच्या झुळकाही येत होत्या. त्यामुळे वारकऱ्यांचा शीण लगेच नाहीसा होत होता. वारकऱ्यांची सेवा करायची या भावनेने काही वृद्ध महिला डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन घाट चढत होत्या. तहानलेल्या जीवांना या माऊलींनी पाणी देऊन सुखावले. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल युवा फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांना युवा फिनिक्स जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार गावस्कर यांनी SS वीर यांच्या हस्ते स्वीकारला। यावेळी सरद संस्थेचे संजय नहार, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद भोई, उद्योजक भारत देसरडा, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर उपस्थित होते। अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांना यावेळी फिनिक्स पुरस्कार प्रदान करण्यात आला। रेणू गावस्कर म्हणाल्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना केवळ पैसा हेच उद्दिष्ट ठेवू नये। आपल्या कामातून स्वतः आनंद मिळवताना सामाजिक भान जपले पाहिजे। डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले, प्रत्येक तरुणाने स्वप्न पाहिले पाहिजे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पाहिजेत। यावेळी एव्हरेस्ट वीर सागर पालकर आणि राहुल येरंडे यांचाही सत्कार करण्यात आला। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।